समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भिलवडी शिक्षण संस्था भिलवडीचे अध्यक्ष विश्वास चितळे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम कुलकर्णी अध्यक्ष सांगली शिक्षण संस्था सांगली होते। यावेळी संस्थेचे संचालक संभाजी सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, अशोक धोंडी चौगले, महावीर वठारे गुरुजी, सचिव मानसिंग हाके, सायन्स विभाग प्रमुखा सौ सुरेखा मस्कर, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे, खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किनीकर, प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे, जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एस पाटील, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम उपस्थित होते। यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीराम कुलकर्णी म्हणाले की बक्षीस मिळणे हा आयुष्यातील परमोच्च क्षण आहे। आपण महाविद्यालयामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे ते बक्षीस आहे। या मिळालेल्या प्रोत्साहनाचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे असे ते म्हणाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास चितळे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाविद्यालयीन जीवन हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। इथे चांगलेही होता येते व वाईटही होता येते। याच टप्प्यावर आयुष्याला कलाटणी मिळते आणि तरुणांचे आयुष्य महाविद्यालयच घडवितात। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तुमचे जीवन बदलावे असे ते म्हणाले। यावेळी खेळामध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला। तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे, व्ही.एस. विनोदकर, डॉक्टर व्ही.एम. खाडे, डॉक्टर एम.आर. पाटील यांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले। पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक विश्वास यादव यांनी करून दिला। सूत्रसंचालन प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे व प्राध्यापक ए.एन. केंगार यांनी केले, तर आभार डॉक्टर डी.पी. खराडे यांनी मानले। या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते। आपण इंडिया जो म्हणतो त्याचा सुवर्ण काळ, या सुवर्ण काळामध्ये आपण आपले शिक्षण घेत आहे। मला वाटतं हा खूप महत्त्वाचा तुमच्या आयुष्यातला माइलस्टोन आहे। आज जे पेक्षाही सुद्धा अमेरिका, रशिया आणि भारत हे मोदी म्हणतात की विश्वगुरू आपण व्हायचे। विश्वगुरू म्हणजे सगळ्यांना शिकवायचे। जे हिंदूपणा आहे, संस्कृती जी आहे त्याची ओळख आपण सगळ्यांना करून द्यायची। आणि अशा सुवर्ण काळामध्ये तुम्ही या कॉलेज शिक्षण घेताय तर खूप मोठी शक्ती जर तुम्हाला अवेलेबल आहे। काही पोलीस याच्यासाठी, भरतीसाठी, वेगवेगळ्या IAS, IPS, आपल्या शाळेची विद्यार्थिनी, सेक्रेटरीची मुलगी आज आता शासकीय क्लास 1चा म्हटलं ना, क्लास 2 ऑफिसर गेल्याच महिन्यात आपल्या शाळेची विद्यार्थी आहे। हे सगळे होऊ शकते। माझी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी माझ्या या ताया असं काहीतरी आणखी करून दाखवतील आणि असं आणखी एक छान असं पारितोषिक त्यांना मला देता यावं अशी रामाकडे प्रार्थना करतो। आणि मुलं पण काही कमी नाही आहेत माझी। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।